विरारमध्ये गुंडांनी हैदोस घालून किरकोळ कारणावरून एकावर 4 ते 5 गुंडांनी चाकूने आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करून आरोपी फरार झाले आहेत। सूरज भगत वय वर्ष 21 असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्या डाव्या बाजूला पोटात चाकूचे वार करण्यात आले आहेत तर डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। सध्या त्याच्यावर विरार पश्चिमेच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून दुचाकी स्कूटीला कट मारल्याच्या कारणातून गुंडांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। विरार पूर्व विठ्ठलवाडी सरकारनगर परिसरात गुरुवारी दुपारी 2:30 वाजता ही घटना घडली। याबाबत विरार पोलीस ठाण्यात अज्ञात 4 ते 5 जणांच्या विरोधात कलम 118(1), 189(2), 189(4), 190, 191(2) आणि 3 प्रमाणे बेकायदेशीररित्या गर्दी जमवून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र 24 तास उलटून देखील आरोपी अद्यापही फरार आहेत। विरार परिसरात खुलेआम गुंडांची दहशत निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे विरार पोलिसांच्या कार्यक्षमतेवर एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून एकच चर्चेला उधाण आलं आहे।